स्टुडंट्स, आपण डिफरंटिएशन या चॅप्टरमधली एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन पहिला पूर्ण बघितलेला आहे. आता आपण क्वेश्चन सेकंडला सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन सेकंडमधला फर्स्ट प्रॉब्लेम कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता आपण ते बघणार आहोत. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊया. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स. आता आपण या पूर्ण टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, त्यामुळे आपण आता याचा न घेता याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत फक्त. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट कॉस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स ए स्क्वेअर. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. पहिलं याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. म्हणजेच इथं एक्सची व्हॅल्यू ही आहे. आता याच्यानुसार ह्या फॉर्म्युलानुसार आपण हे सॉल्व करून घेऊयात. याचा आन्सर काय येईल? मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ते आपण लिहून घेऊयात इथं. मायनस साइन इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स ए स्क्वेअर. आता आपण हे सॉल्व करून घेऊया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे एक्स रेज डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता इथं यांची व्हॅल्यू 2 आहे. हे आहे तसंच लिहून घेऊयात. मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता यांची व्हॅल्यू 2 एक्स एन मायनस 1 म्हणजेच 2 मायनस 1 इथं 1 येईन प्लस. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स ए स्क्वेअर. आता हे कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0 येणार. मग हे आपण आहे तसंच लिहून घेऊयात. मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2x प्लस 0. कारण हे कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0 येणार. आता हे 2x आपण इथं समोर लिहून घेऊयात. म्हणजे हे इन मायनस 2x. हे साइन आहे तसंच साइन आणि हे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघूयात. सेकंड इन द स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे. आपण याचा आन्सर बघूयात. आन्सर अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट in the square root e raised to 3x plus 2 plus 5 bracket complete. d divided by dx. आता आपण याचा फक्त स्क्वेअर रूट काढून याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. e raised to 3x plus 2 plus 5. आता याची आपण फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d divided by dx in the bracket square root e raised to 3x plus 2 plus 5 bracket complete. d divided by dx
ई रेज टू 3x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स. आता याचं घ्यायचं फक्त 3x प्लस 2 प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 5. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याचा फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करून घेऊया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स इन ब्रॅकेट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट एक्स. याचा वापर करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. आता एक्सची व्हॅल्यू आहे ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. मग आता हे इथं लिहून घेऊयात. 1 डिवायडेड बाय 2 आहे तसाच इन स्क्वेअर रूट हे लिहून घ्यायचं ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता हे सॉल्व करून झालेलं आहे. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू 3x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स 3x प्लस 2 प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 5. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता इथं ईची व्हॅल्यू ही आहे आणि एक्सची व्हॅल्यू ही आहे 3x प्लस 2. मग आता आपण इथं लिहून घेऊयात ई रेज टू 3x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे दोन्ही सॉल्व करून झालेले आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स 3x प्लस 2 प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 5 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 ब्रॅकेट कंप्लीट ई रेज टू 3x प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स 3x प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 2. आता याची फोड करून झालेली आहे. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स 5. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. आता हे आहे तसंच ई रेज टू 3x प्लस 2. आता इथं 3 हा बाहेर येणार आणि एक्सची व्हॅल्यू 1 येणार. याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार म्हणून इथं 1 लिहून घ्यायचा. प्लस याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा पण 0 कारण हे दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. आता हे 1ला मल्टिप्लाय आहे म्हणून हे इथं वरती मल्टिप्लाय करून घेऊयात. ई रेज टू 3x प्लस 2 डिवायडेड बाय 2 इन स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5 आणि 3 इंटू 1 इंटू 3 इज इक्वल टू हे हा 3 याला इथं मल्टिप्लाय करून घेऊयात. 3 ई रेज टू 3x प्लस 2 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट ई रेज टू 3x प्लस 2 प्लस 5. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण तिसरा प्रॉब्लेम घेऊयात. तिसरा प्रॉब्लेम आहे लॉग इन ब्रॅकेट tan x डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आपला तिसरा प्रॉब्लेम आहे. याचा आन्सर बघूयात आपण. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन ब्रॅकेट tan x डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता याची फोड करून घेऊयात.
हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन ब्रॅकेट टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हे लॉग काढून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स डिवायडेड बाय 2. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याला फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. इथं एक्सची व्हॅल्यू ही एवढी पूर्ण एक्सची व्हॅल्यू आहे. मग आता हे आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून हे सॉल्व करून घेऊयात. 1 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू इन ब्रॅकेट टॅन एक्स डिवायडेड बाय 2. हे बाकीचं आहे तसंच लिहून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. हे पण आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता इथे एक्सची व्हॅल्यू आहे एक्स डिवायडेड बाय 2. मग आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय टॅन एक्स डिवायडेड बाय 2. हे आहे तसंच लिहून घेतलं. आता फॉर्म्युल्यानुसार सेक स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू एक्स डिवायडेड बाय 2 ही आहे. आणि पुढचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स डिवायडेड बाय 2. आता हे दोन्ही सॉल्व झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय टॅन एक्स डिवायडेड बाय 2 सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2. आता यातून 1 हा बाहेर येईल कारण तो कॉन्स्टंट आहे आणि आपण डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सचा घेणार आहोत. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय टॅन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट 1 अप आहे तसंच इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार म्हणून इंटू 1. आता हे आपण इथं याला मल्टिप्लाय आहे म्हणून हे आपण इथं लिहून घेऊयात. सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय टॅन एक्स डिवायडेड बाय 2 आणि हा मल्टिप्लाय 1/2. हा 1/2 आपण इकडे लिहून घेऊया स्टार्टिंगला. 1/2 सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय टॅन एक्स डिवायडेड बाय 2. आता हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. इथं सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 याच्या जागी आपण 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 घेणार आहोत. कारण सेक एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस एक्स म्हणजे सेक एक्सची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय कॉस एक्स आहे आणि टॅनची व्हॅल्यू साइन डिवायडेड बाय कॉस
एक्स आहे, म्हणून आपण टॅनच्या ऐवजी हे आणि सेक्सच्या ऐवजी हे लिहून घेणार आहोत थोडंसं सिम्प्लिफाय करून घेण्यासाठी. मग हे आहे तसंच लिहून घ्यायचं 1/2 आणि सेक्सच्या ऐवजी 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 हे आपण लिहून घेतलं आहे. आणि आता टॅनच्या ऐवजी आपण हे घेणार आहोत टॅन साइन डिवायडेड बाय कॉस मल्टिप्लाय एक्स डिवायडेड बाय 2. तर हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतलं आहे मगाच्या फॉर्म्युल्यानुसार. मी इथं कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 आहे, म्हणून ह्या कॉस स्क्वेअरला एक कॉस इथं कॅन्सल होणार. मग इथं शिल्लक राहणार 1 डिवायडेड बाय कॉस एक्स डिवायडेड बाय 2 डिवायडेड साइन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आणि हा 1 डिवायडेड बाय 2 1/2 आहे तसाच. आता हे इथं वरती मल्टिप्लाय होणार आहे याला, म्हणून 1 डिवायडेड बाय कॉस एक्स डिवायडेड बाय 2 इंटू साइन एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. आपण साइन इथं पहिल्यांदा लिहून घेऊयात 1 डिवायडेड बाय 2, इथं साइन पहिल्यांदा लिहून घेऊयात साइन एक्स डिवायडेड बाय 2 इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे आता हे कसं होईल हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आपण बेसिक फॉर्म्युला वापरणार आहोत 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. म्हणजे 2 साइन आणि एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे थिटा आणि इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू याची व्हॅल्यू साइन 2 थिटा येणार. म्हणून आपण याच्याऐवजी साइन 2 थिटा लिहिणार आहोत. म्हणजे काय येईल हे 1 डिवायडेड बाय साइन 2 आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे एक्स डिवायडेड बाय 2. म्हणजेच हे असं येईल 1 डिवायडेड बाय साइन 2 इंटू एक्स डिवायडेड बाय 2. या 2ला हा 2 कॅन्सल झाला. मग आपण डायरेक्ट लिहून घेऊया 1 डिवायडेड बाय साइन एक्स. आणि 1 डिवायडेड बाय साइन एक्सची व्हॅल्यू कोसेक एक्स असते. हा बेसिक फॉर्म्युला आहे, म्हणून याचा आन्सर फायनल आन्सर आहे कोसेक एक्स. हे आपलं याचं फायनल आन्सर आहे. आता आपण चौथा प्रॉब्लेम बघणार आहोत. चौथा प्रॉब्लेम आहे in the square root tan in the square root x. याचा आन्सर बघूयात. applying the derivatives आता याला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात d डिवायडेड बाय dx tan in the square root x. आता आपण याची थोडी फोड करून घेऊयात d डिवायडेड बाय dx tan द स्क्वेअर रूट x d डिवायडेड बाय dx tan. आता हे स्क्वेअर रूट काढून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा tan द स्क्वेअर रूट x ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं d डिवायडेड बाय dx इन द स्क्वेअर रूट tan the square root x bracket complete d divided by dx tan the square root x bracket complete d divided by dx the bracket complete. आता ही आपली फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत d डिवायडेड बाय dx the square root x is equal to 1 divided by 2 स्क्वेअर रूट एक्स. आता ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे टॅन इन द स्क्वेअर रूट एक्स. मग आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. 1 डिवायडेड बाय 2 आहे तसाच आणि हे टॅन इन द स्क्वेअर रूट एक्स
आता हे सॉल्व झालेलं आहे. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला बघूयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स इज इक्वल टू 6 स्क्वेअर एक्स. आता हे फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन द ब्रॅकेट टॅन इन द स्क्वेअर रूट एक्स. हे झालेलं आहे. आता हे घेऊयात आपण 6 स्क्वेअर. इथं एक्सची व्हॅल्यू रूट एक्स आहे. मग हे रूट एक्स आहे तसंच हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. आता ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेणार आहोत. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट टॅन द स्क्वेअर रूट एक्स इंटू 6 स्क्वेअर एक्स. आता याची व्हॅल्यू ही येणार आहे 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. एक्सची व्हॅल्यू हीच आहे रूट एक्स. आता हे आपलं सॉल्व झालेलं आहे. अजून थोडंसं सॉल्व करून घेऊयात. इथं 1ला मल्टिप्लाय हे आहे म्हणून आपण हे लिहून घेणार आहोत. इथं 6 स्क्वेअर रूट एक्स डिवायडेड बाय हे आहे तसंच 2 टॅन रूट एक्स हे मल्टिप्लाय 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. हे याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इथं 2 इंटू 2 4 होईल. हे आहे तसंच लिहून घ्यायचं वरचं. 6 स्क्वेअर रूट एक्स इथं 2 इंटू 2 4. इथं ब्रॅकेट स्क्वेअर रूटमध्ये एक्स आहे. इथं 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 एक्स येणार म्हणजेच हे येणार असं एक्स टॅन आणि हे स्क्वेअर रूटमधला एक्स आहे तसंच. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. आता 5वा प्रॉब्लेम आहे कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. हा आपला पुढचा प्रॉब्लेम आहे. हे आपण सॉल्व करून घेऊयात. आता अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट क्यूब इन द ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता याचे आपण फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता डी डिवायडेड बाय डी एक्स. आता फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कॉट इन द ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब. आता याची थोडी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट क्यूब ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स क्यूब. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट क्यूब लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट इन द ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स क्यूब आणि डी डिवायडेड बाय डी एक्स
एक्स क्यूब. आता आपली ही फोड करून झालेली आहे. आता आपण फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. याचा यूज करून आपण सॉल्व करणार आहोत. मग आता इथं एनची व्हॅल्यू इथं बघूयात. एनची व्हॅल्यू ही आहे 3. मग आता आपण हे सॉल्व करून घेऊयात एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला वापरून. चला सॉल्व करूयात. मी इथे येणार 3 कॉट 3 मायनस 1. बाकीचं आहे तसंच लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. बाकीचं आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स क्यूब डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब. आता हे सॉल्व झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला वापरूयात. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट एक्स इज इक्वल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता ह्याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 3 कॉट 3 मायनस 1 2 इन द ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता मायनस ब्रॅकेट मायनस. आता इथं एक्सची व्हॅल्यू ही आहे लॉग एक्स क्यूब. मग आता इथं हे लिहून घ्यायचं कॉसेक स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू लॉग एक्स क्यूब. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब. सॉरी इथं हे लॉग एक्स राहिलं. तर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता हे दोन्ही सॉल्व झालेले आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे पहिल्यांदा सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. 3 कॉट स्क्वेअर इन द ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब. आता याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. मग हे आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात 1 डिवायडेड बाय. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे एक्स क्यूब. मग आपण हे एक्स क्यूब आहे तसंच लिहून घेऊयात. आणि आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब इन द ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब. आणि आता हे इथं एनची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3 एक्स आहे तसाच आणि 3 मायनस 1. आता हे आहे असंच लिहून घ्यायचं 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस कोसेक स्क्वेअर ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय एक्स क्यूब 3x 3 मायनस 1 2. आता इथं एक्स क्यूब आहे आणि आता इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणून हे एक्स स्क्वेअर याला कॅन्सल होईल आणि इथं फक्त एक एक्स राहील. कारण इथं 3 आहे इथं 2 आहे. 2 गेल्याच्या नंतर एक शिल्लक राहणार. मग आता हे आहे तसंच लिहून घेऊयात 3 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय एक्स हा आहे तसाच आणि हा 3 इथं इंटू 3. आता हा 3 आपण याला मल्टिप्लाय करून घेऊया ह्या 3ला.
हा 3 × 3 इथं 9 ब्रॅकेट कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट आणि हा 1/x आहे तसाच. आता हे इथं डिवायडेशनला येईन कारण ही इथं डिवायडेशनला आहे आणि हे सगळे मल्टिप्लाय आहे म्हणून ही डिवायडेशनला येईन. मग हे लिहून घेऊयात आपण 9 कॉट स्क्वेअर लॉग एक्स क्यूब मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स. आता हे मायनसवाला कोसेक स्क्वेअर पहिल्यांदा लिहून घेऊयात. मग इथे येईन मायनस 9 इन द ब्रॅकेट कोसेक स्क्वेअर ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉट स्क्वेअर ब्रॅकेट लॉग एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण याच्या पुढचा प्रॉब्लेम बघणार आहोत. सहावा प्रॉब्लेम आहे 5 रेज टू साइन रेज टू क्यूब एक्स प्लस 3. हा आपला प्रॉब्लेम आहे. हा आपण सॉल्व करून घेऊयात. आन्सर अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता याला आपण डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स 5 साइन क्यूब एक्स प्लस 3. आता आपण याची फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स 5 साइन क्यूब एक्स प्लस 3. आता याची फोड डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हे 5 न घेता याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त. साइन क्यूब एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट. आता याची आपण थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द ब्रॅकेट 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन क्यूब एक्स प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 3. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला वापरूयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स ए रेज टू एक्स इज इक्वल टू ए रेज टू एक्स लॉग ए. या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. एची व्हॅल्यू इथं 5 आहे आणि एक्सची व्हॅल्यू ही पूर्ण आहे. आता हे सॉल्व करून घेऊयात. ए म्हणजे 5 एक्स म्हणजे हे आहे तसंच साइन क्यूब एक्स प्लस 3 आणि लॉग ए म्हणजेच लॉग आणि एची व्हॅल्यू 5 म्हणजेच लॉग 5. आता हे आपलं सॉल्व करून झालेलं आहे. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन क्यूब एक्स प्लस 3 डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 3. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला वापरूयात. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. ह्या फॉर्म्युल्याने ही आपण सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं बाकीचं. 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता याची व्हॅल्यू इथं 3 यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3 साइन 3 मायनस 1. याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 3. आता हे दोन्ही लिहून घेऊयात. आहे तसंच लिहून घ्यायचं. 5
साइन क्यूब एक्स प्लस थ्री लॉग इथं 5 आहे 5 ब्रॅकेट कंप्लीट 3 साइन 3 मायनस 1 2 हे बाकीचं आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स 3. आता साइन एक्ससाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 लॉग 5 ब्रॅकेट कंप्लीट 3 साइन स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट एक्स आणि याची व्हॅल्यू कॉस एक्स आणि इथं कॉन्स्टंट आहे म्हणून याची व्हॅल्यू 0. तर हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 लॉग 5 इंटू 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. आता हे आपण स्टार्टिंगला लिहून घेऊयात 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स इन ब्रॅकेट 5 साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5. हे आपलं फायनल आन्सर आहे.